तर आपण 17व्या श्लोकाचा अर्थ बघत होतो. तर इथं भगवंतांनी काय सांगितलंय की जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे, है ना. कोण व्यापतोय? हो, आत्मा व्यापतोय, है ना. आणि कसं व्यापतोय? चेतनेने. त्याची जी चेतना आहे, है ना, ती कशामध्ये आहे? आत्म्यामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादा व्यक्ती आत्मा सोडून जातो तेव्हा त्याचं शरीर तर इथंच असतं, है ना. त्या व्यक्तीचं शरीर इथंच असतं, त्याच्यामधून जो त्याच्या हृदयामधून असा आत्मा बाहेर जातो असं, है ना. ते आत्मा आल्यावर पण त्याचं शरीर तर इथंच राहतं, है ना. मग काय जातो? आत्मा जातो म्हणजे चेतना जाते त्याच्या शरीरामधली, है ना. आणि ही जी चेतना आहे ते पूर्ण असं सांगितलं जातं की आपले वरिष्ठ भक्तांकडून मी ऐकलं की ती कशामध्ये रक्ताच्या माध्यमातून पसरलेली असते, है ना. त्याच्यामुळं चेतना, है ना. जिथं आपल्या जसं आपल्या नखांमध्ये, केसांमध्ये, है ना, जिथं रक्त नाही आहे ते आपण कापलं तर आपल्याला काय होते? वेदना नाही होत, काही चेतना होत नाही, है ना. तर ती रक्ताशी तिचा संबंध असतो असं सांगितलं. तर आता प्रभुपाद काय सांगतायत बघूया आपण. तर तात्पर्य, है ना. तर या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याचे वर्णन केलेले आहे. म्हणजे आवाज खूप कमी येतो. कमी येतोय? एक मिनिट मी चेक करतो. माझ्याकडून तर बरोबर आहे हो. बाकीच्यांना कसा येतोय? आता येतोय आवाज ना, ऑलरेडी आवाज टाकलेलं आहे त्याच्यात. आवाज क्लिअर येतोय. क्लिअर आहे ना? हा, आवाज- ठीक आहे. तुमच्याकडेच काहीतरी हे असेल. ठीक आहे. तर आपण बघत होतो या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये एक मिनिट. ठीक आहे. तर या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. आपण बघितलं की कसं ह्याच्यामध्ये जो विषय आहे तो कसं आत्म्याबद्दल बोललाय. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो, है ना. मी सांगितलं पूर्ण शरीरात कसं चैतन्याद्वारे, चेतनेद्वारे हा आत्मा पसरलेला आहे. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखाची जाणीव प्रत्येकाला असते, है ना. आपल्या शरीरात कुठं आपल्याला काही टोचतंय का, है ना, कुठं काही दुखतंय का हे आपल्याला माहिती असतं. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. आपल्याला दुसऱ्यांच्या शरीरातलं नाही समजत. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसावरच्या अग्राच्या, है ना. परिमाण म्हणजे काय हो? त्याचं हे आकारमान, है ना, त्याची जी साईज आहे ती किती आहे, है ना. तर हे जसं केस आहे आपला, हे केसावरचं जे टोक आहे अग्रभाग, है ना, त्याचे जर आपण एक सहस्त्रांशा इतके, सॉरी, एक दशसहस्त्रांश म्हणजे ह्याचे जर 10,000 तुकडे केले आपण, है ना, तर हे 10,000 तुकडे, तर त्याच्यामधला एक तुकडा म्हणजे किती आहे? आत्म्याची तेवढी साईज आहे. याची पुष्टी असं श्लोक आहे, है ना. श्वेताश्वतार उपनिषद मध्ये काय आहे श्लोक? बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवस्य विज्ञेय स चांत्याय कल्पते. केसावरच्या अग्राचे 100 भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भागामध्ये विभाजन केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. म्हणजे काय तर 10,000, 100 आणि 100, 4 शून्य. पुढे आणखीन एक श्लोक आहे.
केशाग्र शतभागस्य शतांश सादृशात्मकः जीव सूक्ष्म स्वरूपोयम संख्यातीतो ही चित्कनः. काय आध्यात्मिक चित्कन संख्यातीत आहेत. त्यांचे परिमाण आकार हे केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रांशा इतके आहे. तेच 10,000 मधला एक. म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असंख्य चित्कन आहे. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे. ठीक आहे. हे चित्कन म्हणजे काय हो? तर हे जे म्हणतो ना आगीचा एक चिंगारी असं म्हणतो ना, मराठीमध्ये काय म्हणतो आपण ते? आगीचं एक ठिणगी. हा ठिणगी, बरोबर है ना. तर हे जे ठिणगी जी असते आगीची है ना, तर ते ते चित्कन आहे. हे शुद्ध मराठीमध्ये त्याला चित्कन लिहिले, ठिणगी आपल्या भाषेमध्ये है ना. हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. तर आपण बघतो ही ठिणगी खूप लहान असते. चुली जवळ जर आपण बघितलं है ना, तर ही खूप सूक्ष्म असते. आणि असे असंख्य जे ठिणगे आहेत है ना, हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे. म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे है ना. तर ही जी ठिणगी आहे ती काय आहे? आत्म्याला ठिणगी म्हटलं इथं. आणि ते काय आहे? आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे ना. तर आध्यात्मिक ठिणगी आहे ही, आगीची ठिणगी नाही. फक्त ते आपल्याला समजण्यासाठी तसं दिलंय, कारण त्याचं जे आकारमान आहे, साईज आहे, ती खूप लहान आहे है ना. त्याच्यामुळे ते ठिणगीसारखं आहे समजण्यासाठी ते सांगतायत. प्रभुपाद असं सांगतायत आपल्याला. आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील है ना कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरा शरीरभर पसरतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. आता आपल्याला प्रश्न असतो की कसं बाबा, ही ठिणगी तर खूप लहान असते है ना, तसं हे आत्मा पण खूप लहान आहे की केसाच्या एका टोकाचे 10,000 तुकडे करा तुम्ही, आणि त्या 10,000 तुकड्यामधला एक जो तुकडा आहे तेवढी साईज ह्या आत्म्याची आहे. एवढा लहान आत्मा आपल्या हे एवढ्या मोठ्या शरीराला कसं चालवतो है ना, असा आपल्याला प्रश्न असू शकतो. त्याच्यासाठी ते सांगतायत की कसं तुम्ही जे औषध घेता है ना, ते किती किती लहान असतं, खूप कमी असते, एक छोटी गोळी असते, आणि ते पूर्ण शरीरावर तुमच्या कार्य करतं. तर या पद्धतीनं काय होतं, तर हे आत्मा पूर्ण शरीरावर कार्य करतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो, आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तर आता हे प्रत्यक्ष जर आपल्याला अनुभवायचंय, तर आपल्या शरीरात आत्मा आहे की नाही, एवढा लहान आहे, त्याच्यामुळं आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. पण त्याचा अनुभव आपण कसं घेऊ शकतो? चेतनेद्वारे है ना. तो जोपर्यंत शरीरात असतो तोपर्यंत आपल्याला चेतना असते. जेव्हा तो शरीर सोडतो मृत्यूच्या वेळेस, तेव्हा आपल्या शरीरातली चेतना निघून जाते. चेतनाविरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर है ना, मेलेल्या व्यक्तीचं शरीर. कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते, आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे याच चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. आणि काहीही जरी केलं तर एकदा शरीरातून आत्मा गेलेला पुन्हा येतो का? नाही. काहीही करा तुम्ही, किती जरी पैसे द्या है ना, कितीही काही तुम्ही कोणी पण काही केलं तर तो येऊ शकत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. त्यामुळे ही चेतना कशामुळे असते आपल्या शरीरात? आत्म्यामुळे असते. तर उपनिषदामध्ये, मुंडक नावाच्या उपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिमाणासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. ते काय म्हणतात? एषोणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पंचधा संविवेश प्राणाश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवती विभवत्तेश आत्मा. आत्म्याचा आकार परमाणू रूप आहे, आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते.
परमाणुरूप 5 प्रकारच्या प्राणांत प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दुर्गोचर होतो. काय म्हणता येते याच्यामध्ये, या श्लोकामध्ये? तर आत्मा आपण पाहिला की आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे, लहान आहे म्हणजे, आणि त्याला संपूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. आणि ते आपल्याला असं दिसत नाही. याचा अर्थ काय, बुद्धीद्वारेच जाणता येते म्हणजे ते आपल्याला दिसत नाही है ना, त्याचा अनुभव आपण चेतनेद्वारेच करू शकतो. हे ठीक. पुढं काय म्हणतायत की हा परमाणुरूप 5 प्रकारच्या प्राणांत हे आपल्या शरीरामध्ये अस्तित्व असतात. आपल्या शरीरामध्ये काय, शरीर कशाने बनलंय आपलं, कशाने बनले शरीर? अग्नी, जल, वायू, पंचतत्व. आकाश आणि पृथ्वी. हा, तर हे जे आहे अग्नी, जल, वायू, त्याच्यामधला जो वायू आहे है ना, वायू जो वायू जे तत्व आहे त्याच्यामध्ये है ना, ह्या वायू तत्वामध्ये, म्हणजे वायू म्हणजे काय, हवा. आपल्या शरीरात जी हवा आहे तर ती किती 5 प्रकारची असते. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. तर हे पूर्ण हे जे 5 प्रकारचे जे प्राण आहेत है ना, वायू आहेत, तर हे कुठं असतो, तर पूर्ण शरीरामध्ये हे प्राण असतात वेगवेगळ्या ठिकाणी. तर पण हा आत्मा हृदयामध्ये स्थित असतो है ना, आणि चेतनेद्वारे या पूर्ण 5 प्रकारच्या प्राणांमध्ये तो असतो. देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. पूर्ण शरीरात त्याचा प्रभाव असतो चेतनेद्वारे. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो है ना, म्हणजे काय, तो जेव्हा तो सोडतो है ना, तर आध्यात्मिक प्रभाव दुर्गोचर होतो, म्हणजे दिसत नाही आपल्याला. तर जेव्हा हे जे प्राण आहे, आपण म्हणतो ना प्राण गेला त्याचा है ना, म्हणजे तो काय झाला, मृत झाला. प्राण गेला म्हणजे काय, हे 5 प्रकारचे वायू त्याच्या शरीरामधले गेले. त्याच्यासोबत काय गेलं, हा आत्मा पण जातो जेव्हा त्याचा प्राण जातो ते आपल्या हृदयामधून. आणि त्याचं काय होतं मग, आध्यात्मिक प्रभाव पूर्ण निघून जातो आणि तिथं फक्त काय राहतं, त्याचं भौतिक शरीरच राहतं. तर पुढे म्हणतायत की विविध आसनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. तर हे हठयोग जे आहे तर त्याच्यामध्ये काय करतात की हे जे 5 प्रकारचे जे प्राण आहेत ते नियंत्रित करण्याचं त्यांना शिकवलं जातं ह्या हठयोगामध्ये. हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतीतून मुक्त करण्याकरिता आहे. पण आता काय करताय तो, हे हठयोगाचा जे उपयोग करतायत लोक आहे ना, ते कशासाठी, शरीर चांगलं ठेवण्यासाठी आहे असं ते सांगतायत है ना. पण त्याचा खरा उपयोग काय ह्या हठयोगाचा, तर हे भौतिक लाभासाठी नाहीये काही, पण तो कशासाठी आहे, जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरता है ना. पण ते कशासाठी आहे, जो जीवात्मा आहे है ना, आत्मा आहे, त्याला हे जे इथं हे गुंतागुंतीचं वातावरण आहे, हे दुःखालय जे आहे, भौतिक जगत आहे ना, त्या भौतिक जगतामधून ह्या आत्म्याला घेऊन जाण्यासाठी आहे है ना. म्हणजे त्याच्यात शरीरातून हा प्राण काढायचा, त्याच्यासोबत मग आत्मा पण येईल है ना? आणि मग त्याला भगवंत धामात न्यायचं है ना? असं ह्या हठयोगाचा उद्देश आहे. पण आता ते माहिती नाही, ते आता कोणी करत नाही. पण ते काय करतायत, ते आता शरीरासाठीच करतायत ते लोक. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अणुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव होतो है ना. केवळ अक्कल शून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकतो.
तर हे जे आत्मा आहे त्याचं अस्तित्व सगळ्यांना समजून येईल, है ना. यांनी सांगितलं होतं माग आपल्याला की थोड्या वेळापूर्वी की हे आत्मा शरीरात आहे ते आपल्याला लगेच कळतं. आपल्याला जर चेतना असेल, है ना, तर आपल्याला समजतं की आपला आत्मा शरीरात आहे. तर कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहार हे वाच. तर जो मूर्ख व्यक्ती आहे, अक्कलशून्य व्यक्ती आहे, त्यालाच हे तो म्हणेल की हा जीवात्मा काय आहे, विष्णू तत्व आहे असं तो म्हणेल. कारण का बरं त्याला म्हटलंय अक्कलशून्य? कारण आपण बघितलं की हे जो जीवात्मा आहे एवढा लहान आहे, है ना. हा एवढा लहान कसं विष्णू तत्व असू शकेल? विष्णू तत्व तर किती मोठं आहे, है ना. तर परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषद प्रमाणे हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. मुंडकोपनिषद मध्ये असं सांगितलं की त्याची जागा जी आहे ती हृदयामध्ये आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे. आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. तर हे आत्मा एवढा लहान आहे, है ना, त्याच्यामुळे हे शास्त्रज्ञ यांना मोजूच शकत नाहीत. त्याच्यामुळे ते काय करतायत की आत्मा असं काही नसतोच असं ते म्हणतात. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. तर हृदयामध्ये स्थित आहे कोण? आत्मा, है ना. त्याच्यासोबत परमात्मा पण आहे. तर हे दोघंही तिथं स्थित आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला जे काही शक्ती लागते ते आपल्याला हृदयामधून मिळते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही, है ना. आत्ताचे डॉक्टर आपल्याला नाही सांगू शकत, त्यांच्याकडे काही तसं तंत्रज्ञान नाहीये. तरी सुद्धा वैदिक शास्त्र मान्य करते की हृदय शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. ते थोडंसं मान्य करतात की हे शक्तीचं उगमस्थान आहे, है ना. हृदयामधून सगळी शक्ती मिळते सगळ्या अवयवांना, नाही ना. पण ते मान्य करत नाहीत की ते काय मान्य करत नाहीत की हे जे आत्मा आहे, है ना, की तो नक्की हृदयामध्येच आहे, है ना, आणि याच्या अस्तित्वाबद्दल नाही, ते काही मान्य करायला तयार नाहीयेत. परमात्म्याच्या अशा अणुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात आणि त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग आहे. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. आपल्याला समजलं की हा आत्मा कसा आहे. तर एक सूर्यप्रकाशामध्ये जसे अणू असतात, अनेक अणू आपल्याला दिसतात त्या किरणांमध्ये, तर हे असंख्य असे अणू असतात, है ना, ते तेजोमय अणू असतात सूर्यप्रकाशामध्ये. त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग आहे. तर भगवंतांच्या शरीरापासून जी किरण निघत आहेत त्या किरणांचं काय आहे इथं? आण्विक स्फुल्लिंग आहे. ज्यांना यांना प्रभा किंवा परा
शक्ती असे म्हटले आहे भगवंतांच्या स्फुल्लिंगात. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. ठीक आहे. तर भगवंतांनी इथं काय केलंय, या आत्म्याच्या, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की अर्जुनाचा शोक घालवण्यासाठी आहे ना. तर शोक का बरं होता अर्जुनामध्ये, तो शारीरिक स्तरावर असल्यामुळे त्याच्यामध्ये शोक होता. आणि हा शोक घालवण्यासाठी भगवंत त्याला काय देत आहेत, हे आत्म्याचं तत्वज्ञान त्याला देत आहेत अर्जुनाला. ठीक आहे. तर पुढचा श्लोक बघूया आपण. काय म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिन अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत. आपण 16व्या श्लोकामध्ये बघितलं होतं. 16व्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं की दोन गोष्टी आहेत. कोणत्या दोन गोष्टी आहेत, की शरीर आणि आत्मा. तर त्याच्यापैकी ते आत्म्याबद्दल ते 17व्या श्लोकात बोलले. आता ते या श्लोकामध्ये शरीरा देहाबद्दल, शरीराबद्दल बोलतात. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. अनाशिनो म्हणजे ज्याचा नाश होणार नाही. अप्रमेय म्हणजे अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या. तर इथं आणखीन दोन्ही गोष्टी सांगितल्या या श्लोकामध्ये. तर जीवात्मा कसा आहे, अविनाशी आहे, अमर्याद आहे आणि शाश्वत आहे. आणि ह्याचा काय होणार आहे, अंत ह्याचा जरूर होणार आहे. अंतवंत इमे दिहा. म्हणून भरतवंशा तो काय कर, तस्मात युद्धस्व भारत. त्याच्यामुळे तुला युद्ध करणं आवश्यक आहे. ठीक आहे, वाचा कोणी. कोण वाचते? हरे कृष्ण प्रभू, मी वाचतो. हा वाच. आवाज येतोय ना प्रभू? हा हा, क्लिअर. तुम्हाला येतोय का? हा हा, येतोय आता. हा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भागवत गीता की जय. तात्पर्य: स्वभावताच भौतिक शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तत्काल किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही. तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणा कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालन पोषण करतो.
जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तत्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होतो. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रित्यार्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं मुख्य मुख्य पॉइंट असे आहेत की पहिलं भगवंत काय सांगतायत शरीराबद्दल. तर शरीर तर काय होणार आहे भगवंतांनी सांगितलं की अंत होणार आहे त्याचा, है ना. पण हे जे जीवात्मा आहे तो कसा आहे अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत, है ना. असं हे दोन्ही बद्दल सांगितले, त्याच्यामुळे तू युद्ध कर. आता प्रभुपाद जेव्हा स्पष्ट करतात तेव्हा ते काय सांगतात, स्वभावताच भौतिक शरीर नश्वर आहे, त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. तर पहिल्यांदा प्रभुपाद त्यांनी शरीराबद्दल सांगायला सुरुवात केली. तर हे जे भौतिक शरीर आहे है ना, ते कसं आहे, त्याचा स्वभावच आहे, है ना. कसं आहे ते की आपण बदलू शकत नाही, की ते नश्वर आहे. त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. कधी पण त्याचा नाश होऊ शकतो. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. असं नाही की हे अनंत काळापर्यंत तसंच राहणार आहे. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही. मारला जाण्याचे तर दूरच. तर जीवात्मा दिसतच नाही तर त्याला कसं आपण मारणार. तर पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे, त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पना नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. दोन्ही दृष्टिकोनातून जर बघितलं, कोणत्या कोणत्या दोन्ही दृष्टिकोनातून, की शरीर तर नष्ट होणारच आहे आणि जीवात्मा नष्ट होणारच नाही. तर या दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, शोक करण्याची आपल्याला काहीच गरज नाही, कारण आपला जीवात्मा कधीच कोणी काही मारू शकत नाही आणि शरीराला आपल्या कोणीच वाचवू शकत नाही, है ना, मोठ्या कालावधीमध्ये. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. आता मग पुन्हा ते परमात्म्याबद्दल सांगतात. आपण बघतो की कसं त्याच्या अगोदर जे सांगितलं तिथं आपण उदाहरणं बघू शकतो, है ना, की किती जे गरीब लोक असतात, है ना, ते पण कधी कधी वाचतात, है ना. पण कधी कधी काय होतं की ज्यांच्याकडे सगळ्या सुविधा आहेत, डॉक्टर आहेत, है ना, या सगळ्या गोष्टींची ज्यांच्याकडे सुविधा आहे, है ना, असे लोक पण मरतात, है ना. तर हे कसं होतं, हे त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार आहे ना. आणि शरीर आत्ता जे वाचलेत ते पण थोड्या दिवसांनी, काही दिवसांनी मरणारच आहेत, है ना. त्याच्यामुळे सगळेजणच मरणार आहेत. तर काय आहे, तर मग सगळ्यांचा कालावधी वेगवेगळा आहे मरण्याचा. तर तशा पद्धतीने हे शरीराला कोणीच वाचवू शकत नाही. काळाप्रमाणे तो नष्टच होणार आहे शरीर. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालन पोषण करतो. ते काय म्हणतायत की उदाहरण देत आहेत की जसं जो सूर्यप्रकाश आहे, है ना, ते काय करतो, पूर्ण या भौतिक जगतामध्ये सगळ्यांना सूर्यप्रकाश देऊन काय करतो, सगळ्यांचं रक्षण करतो, सगळ्यांच्या शरीराचं, है ना. झाडांना देऊन त्यांचं पण रक्षण करतो, ते झाडं पण चांगले वाढतात. तर जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर
तात्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. है ना, ते आपण बघितलेलंच की जेव्हा जीवात्मा आहे मृत्यूच्या समयी जेव्हा असं सोडून जातो शरीर, तर तिथं काय होतो, केवळ शरीर हे महत्वपूर्ण आहे, परंतु भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. शरीराचा तू त्याच्यामुळे विचार करू नकोस, त्याला कोणीच वाचू शकत नाही. असं भगवंतांनी त्याला सल्ला दिलाय, है ना, कशाचा? युद्ध करण्याचा. तर आता 19व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति नरुष्यरण्यते. काय म्हणतात की ज्याला वाटेल ज्याला वाटते की जीवात्मा हा मरणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तर जीवात्म्याबद्दल काही लोकांचा गैरसमज असेल की कसं हा जो जीवात्मा आहे तो काय मारला जातो एका ठराविक काळात वैदिक संस्कृतीमध्ये, पण जो अज्ञात आहे, है ना, तोच असं अज्ञानात आहे, है ना, जो अज्ञानात आहे तोच असं समजू शकतो. ठीक आहे, वाचा तात्पर्य. हरे कृष्ण. दंडवत. वाचा वाचा. तात्पर्य: जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्राने दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शास्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असं समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंस्यात सर्वभूतानी, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकार विना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंड संहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मांतत्वाकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. हरे कृष्ण. प्रभुदान. धन्यवाद. आता इथं या तात्पर्यामध्ये काय म्हणतात प्रभुपाद, जे भगवंतांनी काय म्हटलं इथं, जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, है ना, तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही, है ना, असं भगवंतांनी सांगितलं इथं, है ना, की जीवात्म्याला कोणी मारू पण शकत नाही आणि कोणी मारतही नाही. तर त्याच्यामध्ये काय सांगतायत प्रभुपाद की जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे समजून घेतले पाहिजे. आपल्याला जर ऑपरेशन मध्ये ठेवले, है ना, तर कशामुळं, कारण आपल्यावर कोणीतरी असं प्राणघातक जे शस्त्र आहेत, तलवार, बंदूक, है ना, असे जे प्राण घेणाऱ्या प्राणघातक शस्त्रां, है ना, असं म्हटलं, तर शरीरातील आत्म्याद्वारे आपण त्याला मारू शकत नाही, हे समजावून घेतले पाहिजे. तर पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि ज्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही.
काय सांगताय तिथं की जेव्हा एखादं शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये कोणीतरी शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर वार केलाय है ना, तेव्हा काय तर तो आत्मा मरत नाही है ना, तर काय मरतं तर शरीर म्हणतं है ना. आत्मा तर हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. तर पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही. तर असे श्लोक येतीलच पुढे, तुम्हाला माहित असतील. जीवात्म्यांना कोणी मारू शकत नाही, कोणी त्याला सुकवू शकत नाही, कोणी त्याला जाळू शकत नाही, असा श्लोक येईल पुढं. आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जात नाही. ज्याची हत्या किंवा ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. आणि असं नाही की शरीराला आपण वाचवू शकत नाही म्हणून आपण शरीराचा तर काय केलं काय, हा शरीराला आपण वाचवू शकत नाही, ते नष्टच होणार आहे म्हणून आपण कुणाच्या शरीराला मारून नाही टाकू शकत. है ना? तर मा हिंसात, मा म्हणजे काय तर नका करू है ना, हिंस्यात सर्व भूतानी है ना, तर सर्व भूतानी काय करा, मा हिंस्यात हिंसा करू नका है ना. हे नाही की आता शरीर सगळ्यांचं नष्टच होणार आहे तर मग चला त्यांना मारून टाकूया दुसऱ्यांना है ना, कारण असंही शरीर नष्ट होणारच आहे. हा वैदिक आदेश आहे. तसे जीवात्मा मारला जात नाही हे समजून पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. जीवात्मा जो आहे हा मारला जात नाही है ना. का मारला जात नाही हो, कारण तो शाश्वत आहे. तो आध्यात्मिक भगवंतांची एक तो ठिणगी आहे है ना. भगवंतांना जर आपण अग्नी समजलं तर एक ठिणगी आहे अग्नीची. पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. तर हा जीवात्म्याच्या अशा पद्धतीमुळं काय होतं तर तो मारला जात नाही. ही समजूत पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. समजलं की पशु हत्येला प्रोत्साहन म्हणजे असं नाही की आपण त्याचं शरीराची रक्षा नाही करू शकत म्हणून त्याचं शरीर मारून टाका आणि त्याचं शरीर नष्ट होणार आहे. दुसऱ्याच प्राण्यांचं शरीर नष्ट होणार आहे, आपण बघितलं नाही तर शरीर नष्ट होणार म्हणून काय करा, चला त्याला मारून टाका आपल्या, असं असं हे पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणं हे निंदनीय आहे. तसेच राष्ट्राच्या आणि कुलधर्माच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. है ना. पुढं काय म्हणता येते, तर असं जर कुणी एखाद्याचं जर शरीर मला मार टाकलं है ना, तर तेव्हा ते काय म्हणतायत की आता त्या शरीरावर काय अंत्यसंस्कार करायला पण माझ्याकडे पैसे नाही, असं ते म्हणतात ऑफिसवाले है ना. हम्म. तर कोणतंही जे शरीर आहे है ना, तर आपल्याला त्याचा अधिकार नाहीये त्याला मारण्याचा है ना, तर आपण ते मारलं नाही पाहिजे. आणि समजा आपण मारलं तर आपल्याला त्याची शिक्षा मिळेल है ना. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. तर अर्जुनाला असं काही लहरी खातर म्हणजे मनानं है ना, लहरीनं असं तिथं उभं केलं नव्हतं, पण भगवंतांनी त्याला काय केलं होतं, धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. ठीक आहे.
तर मग पुढच्या श्लोकामध्ये अजून भगवंत सांगतायत हे आत्म्याबद्दलचं तत्वज्ञान. ते काय सांगतायत? न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. अजून एक हे आत्म्याबद्दलचं तत्व सांगतायत भगवंत. आपण फक्त बघितलं की तो शाश्वत आहे. तर तेच त्यांनी वेगळ्या शब्दात सांगतायत तत्व, की कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही. जी शाश्वत गोष्ट असते ते जन्म नाही पावत आणि त्याचा मृत्यू पण होत नाही, मृत्यूही नाही. शाश्वत असल्यामुळं काय, त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. त्याला काही सुरुवातच नाहीये, किंवा त्याला सुरुवात होईल असंही नाही, किंवा त्याला सुरुवात ती पासून शेवटपर्यंतचं अस्तित्व राहील है ना, असंही काही नाही. तो अजन्म, त्याचा अर्थ काय मग? अजन्म, त्याचा जन्मच झाला नाही है ना. तो सनातन, शाश्वत आहे नेहमी, आणि नित्य अस्तित्वात आहे. सनातन, नित्य अस्तित्वात तो आहे. हा पुरातन आहे आत्मा. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. आपण बघितलं, शरीर जरी नष्ट झालं तरी आत्मा तसाच राहतो, आणि आत्मा जरी निघून गेला तरी शरीर पण तसंच राहतं. ठीक आहे, वाचा कोणी. हरे कृष्ण. हा. मी वाचते. गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्यांच्यामध्येही काहीही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यांतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी तो लुप्त होतो. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे, आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही, म्हणून तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील आणि तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते, त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाहीत. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले म्हणजे मुले बाळे आहेत, व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात, आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफले नसतात किंवा त्यांच्या मध्ये स्थित्यांतरही होत नाही. म्हणून आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यांतरांच्या पलीकडे असतो. कठोपनिषदातही 1.2.18 याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. न जायते म्रियते वा विपश्चिन्नायः
तश्चिन्न बभूव कश्चित् अजो ठीक नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ठीक आहे, आपण एवढंच बघूया. या नंतर वाचा तुम्ही, हा पुढचं नंतर वाचा. मोठा हा तात्पर्य आहे. धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद, की आपण श्लोक बघितला की आत्मा हा कधीच जन्म घेत नाही, त्याला मृत्यू पण नाही, है ना. त्याचा जन्म कधी होणार आहे असंही नाही, है ना. कधी झालेला आहे असंही नाही, है ना. म्हणजे तो अजन्मा सनातन नित्य आहे, पुरातन आहे. आणि शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही असं भगवंतांनी सांगितलं. ते सांगितल्यानंतर मग प्रभुपाद म्हणतायत की इथं तर आपल्याला लक्षात आलं की इथं प्रभुपाद तुलना करतात, है ना, शरीराची आणि आत्म्याची. तर शरीरामध्ये कसे बदल होतात आणि आत्म्यामध्ये बदल होत नाही, है ना, हे आपल्याला माहिती आहे. तर प्रभुपाद काय म्हणतात की गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अणुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. तर आता हे आत्मा आणि परमात्म्याबद्दल सांगतात ते. तर आपल्याला माहिती आहे की आत्म्यामध्ये जे गुण आहेत तेच परमात्म्यामध्ये आहेत, पण फरक काय, तर त्यांच्या मात्रेमध्ये आहे. तर आत्म्यामध्ये हे खूप कमी प्रमाणात आहेत आपल्या जीवामध्ये, आणि परमात्म्यामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हे गुण. तर शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आत्म्यामध्ये, है ना. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असेही म्हटले जाते. बघा, तो स्थिर असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही, त्याला कुटस्थ म्हटलं जातं. आणि शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. हा स्थिर आहे, पण ह्याच्यामध्ये शरीरात काय हो, स्थित्यंतर आहे, आणि हा स्थिर आहे, आणि विरोधी आहेत एकमेकांच्या. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, म्हणजे जन्म झाला त्याच्यात पहिली अवस्था स्थिती, पहिली स्थिती आहे ना. दुसरी स्थिती काय, काही काळासाठी तो तसाच राहतो, है ना. मग पुन्हा त्याची वाढ होते, है ना. मग तिसरी अवस्था आहे ना, त्याच्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, चौथी अवस्था, त्याची हळूहळू झीज व्हायला सुरू होते, है ना. आणि शेवटी ते लुप्त होते, है ना. तर असे हे आत्म्याचे किती स्थित्यांतर, सॉरी शरीराचे, है ना, आत्म्याचे असे हे शरीराचे 6 स्थित्यांतर आहेत, है ना. आणि या बदलामधून हे शरीर जात असतं. आत्म्याचा जन्म होत नसतो, है ना. परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्याच्या शरीराचा जन्म होतो, आत्म्यामध्ये होत नाही. हे जे 6 बदल आहेत आपण बघितले की जन्म कुठं होतोय, शरीराचा होतोय. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे. आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही. तर माहिती नाही, तिची कुठंच नोंद नाही की आपल्या आत्म्याचा कधी जन्म झालाय. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही, तर आत्मा कधी वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. स्वतःमध्ये पण त्याला जे अगोदर त्याच्यामध्ये होतं, तारुण्यामध्ये, बालपणामध्ये जे चैतन्य होतं ते त्याला आढळून येतं, है ना. कारण काय, आत्मा बदलत नाही, है ना, शरीरच बदलत. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही, है ना. शरीरामध्ये काहीही जर बदल झाले,
तर आत्म्याला काहीच होणार नाही, है ना. खूप महत्वाचं आहे. आपण हे जर जाणलं तर आपल्याला कोणत्याच प्रकारची चिंता, टेन्शन आपल्या जीवनात राहणार नाही. वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. तर कसं प्रत्येक या जगामधलं शरीर है ना, या सगळ्या गोष्टी क्षीण होत जातात, कमी कमी नष्ट होत जातात, है ना. पण काय होतं, आत्मा कधीच नष्ट होत नाही. आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाही, है ना. जसं आपल्या शरीरापासून है ना आपल्याला मुले बाळे होतात असं म्हणतात लोक, है ना. ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात, है ना. आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफले नसतात किंवा त्यामध्येही स्थित्यंतरही होत नाही. हे जे 6 प्रकारचे जे स्थित्यंतर होते ते केवळ शरीराचेच आहे. म्हणून हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे असतो. आतापर्यंत जे सांगितलं प्रभुपादांनी ते आपण एका वाक्यातच सांगू शकतो की जे शरीर आणि आत्मा हे वेगळे आहेत, आणि आत्म्याला त्यांनी काय म्हटलंय, कूटस्थ है ना, म्हणजे स्थिर असं म्हटलंय. आणि शरीराला काय म्हटलंय त्यांनी, की हे 6 प्रकारच्या या स्थित्यंतरामधनं जात. एवढंच हे पूर्ण परिच्छेदात सांगितलं. मग कठोपनिषद मध्ये पण काय सांगितलंय, की असंच एक श्लोक आहे, न जायते म्रियते वा विपश्चिन न्यायम कुतश्चिन बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे. आणि या श्लोकामध्ये एक विपश्चित हा शब्द विशिष्ट आहे. त्याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. तर ते काय पुढे काय सांगतायत, आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो, म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री असते की ही दिवसाची वेळ आहे. तर पुढं काय सांगता येते, जो आत्मा आहे हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो, है ना. त्याच्यामध्ये सच्चिद आनंद जे गुण असतात भगवंतांचे ते अंश रूपामध्ये असतात. ज्ञान असतं, त्याच्यामध्ये चेतना असते. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकला नाही तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. हे मी सांगितलं बघा तुम्हाला सुरुवातीलाच. जरी आत्माला आपण शोधू शकत नसलो तरी का आपण त्याला कसं सांगतो, तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थिती, तर चेतना आहे आपल्या शरीरामध्ये, चेतना आहे म्हणजे आत्मा आहे. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसत नाही, है ना, या जगामध्ये तरी असतो, है ना. जेव्हा ढग येतात, है ना, आभाळ आलं असं आपण म्हणतो, है ना, तेव्हा आभाळ येतं, ढग येतात, तेव्हा काय होतं, आपल्याला सूर्य तो ढगांनी झाकला जातो, आच्छादित होतो, आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अशी आपली का खात्री होते, सूर्यप्रकाश तर तिथं नसतो, है ना, पण नेहमी नसतो, पण त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो येतोय जातोय असं मध्ये मध्ये होतं, है ना. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो किंवा पशु असो, सर्वांमध्ये चेतनाही असतेच, आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरी ही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे. आत्म्याची चेतना तर आपण जाणू शकतो, है ना, शरीरामध्ये, है ना. पण काय आहे,
परमात्म्याच्या चेतनेहून ही वेगळी आहे. तर परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. आपली जी व्यक्तिगत चेतना असते आत्म्याची, है ना, ती काय होते, त्याच्यामुळे आपण विसरून जातो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो, तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. आणि जेव्हा आत्मा हा आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो, तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. याच्यामध्ये त्यांचा विषय काय आहे सांगण्याचा, की इथं बघा, म्हणजे इथपर्यंत त्यांनी कोणता विषय सांगितला, की आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे ना, ते आपण चेतनेद्वारे समजू शकतो, है ना. तर तसं जसं आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, तर बाकी जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरात पण चेतना आहे, है ना. तर जिथं जिथं ही चेतना आहे, तर तिथं काय असतो, आत्म्याची उपस्थिती आपण जाणू शकतो. हे क्लिअर झालं. तरी आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेवरून वेगळी असते. तर भगवंतांची ही चेतना वेगळी आहे आणि आत्म्याची चेतना वेगळी आहे. कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या संपूर्णाचे ज्ञान असते. जे सच्चिदानंद आपण म्हटलं ना, आपल्याला पण ज्ञान असतं, है ना, परमात्म्याला पण ज्ञान असतं, पण परमात्म्याचं कसं असतं, सच्चिदानंद असतं, है ना, त्यांचं सगळं शाश्वत असतं, है ना. तर व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. तर हा जो जीवात्मा आहे, है ना, त्याचा कल कुठं असतो आपला, त्याला ज्ञान असतं, है ना, सच्चिदानंद तो आहे, पण तो विसरतो, है ना. ते आपल्या आत्म्याचं लक्षण आहे. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो, है ना, आणि आपलं जे वास्तविक स्वरूप आहे ते काय, आपण भगवंतांचे दास आहोत, है ना, हेच तो विसरतो, तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. आणि जेव्हा तो विसरतो की आपलं स्वरूप काय आहे, पण जर त्यांनी भगवंतांचे उपदेश ऐकले, है ना, तर तो बुद्धी प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. पण आपण जसं विसरून जातो, आपली अवस्था पण आपण विसरून जातो की आपण भगवंतांचे सेवक आहेत, पण भगवंत तसं विसरत नाही, है ना, जसं आपण विसरतो. ते विस्मरणशील असते, तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. भगवंतांना कोणी विसरू शकत नाही. तर आत्म्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. आणि याची सुद्धा कठोपनिषद मध्ये पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली. अणोरणीयास महतो महीयाणात्मस्य जंतोर्निहतो गुहायाम तमकृतु पश्यति वीतशोको धातु प्रसादान महिमाणमात्मन. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवांच्या एका वृक्षरूपी शरीरामध्ये स्थित आहेत आणि जो भौतिक इच्छा व शोक यांच्यामधून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत कृपेने आपल्या आत्म्याच्या महिमा जाणू शकतो. जो शोकापासून मुक्त झालाय, है ना, तर तोच व्यक्ती असा आत्म्याचा महिमा हा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगमस्थान आहे आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अणुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून
ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तर ते काय म्हणतायत आता, तर श्रीकृष्ण जे आहेत परमात्मा पण ते काय आहेत, उगम स्थान आहेत. आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे, है ना. तर श्रीकृष्ण कधी विसरत नाहीत, है ना. आणि विसरणारा जो अर्जुन आहे तो कसा आहे, अनुरूप आहे, है ना. तर भगवंत विभू रूपामध्ये है ना कधी पण काही विसरत नाही. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून ज्ञानप्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. त्याच्यामुळं आपल्या सगळ्या जीवात्म्यांना काय आहे, ज्ञानप्राप्ती करून घेणं खूप आवश्यक आहे. ते जर नसेल तर काय होणार आहे, आपण अज्ञानातच राहणार आहेत. धर्म पुढे अजून या आत्म्याच्या तत्वाबद्दल सांगतायत की आत्माचा कधी पण त्याला कोणी मारू शकत नाही. कसं विचारतायत, वेदा विनाशिनम नित्यम स एनमजमव्ययम कथम च पुरुष पार्थ कम वीतघाती हंतिकम. तर काय म्हणतायत, वेदा विनाशिनम नित्यम. तर हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा काय आहे, अविनाशी आहे, शाश्वत, अजन्म आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. आणखीन आत्म्याची तीच लक्षणं सांगितलीत की हा अविनाशी आहे, शाश्वत आहे, अजन्म आहे, अव्ययी आहे. तर आता इथं जे नवीन सांगितलंय ते काय आहे, अव्ययी. अव्ययी म्हणजे काय हो, तर ज्याचा व्यय होत नाही असा, है ना. व्यय म्हणजे काय, ज्याचा अनावश्यक असा वापर है ना, त्याला आपण व्यय म्हणतो, है ना. व्यर्थ घालवणे व्यय. तर अव्यय म्हणजे जो नष्ट होत नाही असा, है ना, जो वेळेच्या रूपामध्ये, है ना, जो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. तर आत्माच नष्ट होत नाही, है ना, तर तो कसं कोणाला मारेल असं सांगतायत भगवंत. त्याच्यामुळं तू चिंता करू नकोस, तू त्यांना मार. वाचा कोणी तात्पर्य. हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मी? हा वाचा. प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानास स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमाविली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही, कारण तो न्याय संहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावितो. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनु संहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्याय प्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्ध कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.
तर इथं काय सांगतायत तात्पर्य, प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते. आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो. असंच कोणतीच गोष्ट नाहीये की ती काही कामाची नाही, पण ज्ञानी व्यक्ती जाणू शकतो की तिला कुठं वापरायचं. त्याचप्रमाणे जे हिंसा आहे ना, त्याची पण उपयुक्तता आहे. हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. ज्ञानी व्यक्ती जाणतो तिला कसं वापरायचं. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावली. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगतायत की जर एखाद्यानं खून केलाय दुसऱ्या व्यक्तीचा तर आणि त्याला कोर्टमध्ये घेऊन आले आणि मग ते सिद्ध झालं ना, त्या व्यक्तीने एका स्त्रीचा खून केलाय है ना, असं जेव्हा लक्षात आलं तिथं है ना, तर काय झालं, त्या अपराधी व्यक्तीला है ना तिथं काय केले, शिक्षा फरमावली है ना. तर कोणी फरमावली, न्यायाधीशांनी फरमावली है ना. त्याला तिथं दोषी ठरवता येत नाही है ना, कारण तो न्याय संहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावतो है ना. तर त्याच्यात त्याचा काही दोष नाही है ना, नियमाचं त्यांनी पालन केलंय है ना. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे. तर असं आपल्या शास्त्रांमध्ये पण सांगितले, आपल्या भारताच्या न्यायपालिकेत पण आहे आणि शास्त्रात पण आहे. कारण असे केल्यामुळे त्याने असं का सांगितलंय मनुसंहितेमध्ये, त्याचं कारण देत आहेत की काय होतं की असं सांगितल्यामुळं पूर्वजन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार आहे ना. तर कारण आधीचं जे पाप केलेलं आहे त्यांनी है ना, त्याच्याबद्दल त्यांनी दुःख भोगलं पाहिजे म्हणून है ना. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याच्यामध्ये त्याचं हितच आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचे असे आधीचे जे पाप कर्म आहेत ते नष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्याय प्रदानासाठीच आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्ण प्रित्यर्थ युद्ध कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही. काहीही जरी झालं तर मनुष्याचा आत्मा कधीच मारला जात नाही, हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. आणि शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. तर न्याय जर कोणाला मिळवून द्यायचा आहे त्यासाठी हिंसा असेल तर काही अडचण नाही. त्याच्यामुळं श्रीकृष्ण काय सांगतायत की तू युद्ध कर, हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे आणि त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तो अर्जुनाचा जो प्रश्न होता की मला पाप कर्म लागेल, तर भगवंत म्हणतायत की ते पापाचा इथं काही प्रश्नच उद्भवत नाही पापी व्यक्तींना मारण्यामध्ये. त्याच्यासाठी आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत एक उपमा देत आहेत की ते सांगतायत, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो.
आपण जसे कपडे बदलतो, वस्त्र त्याग करून नवीन कपडे घेतो, तसंच आपलं हे आत्मा पण जुन्या शरीराचा त्याग करून नवीन आहे ना, जे थकलंय शरीर आहे ना, जे वृद्ध झाले त्याचा त्याग करून दुसऱ्या जे नवीन आहे ना शरीराचा, तो फ्रेश शरीराचा, देवासाठी आणलं तर आण बाई. तर त्याचा स्वीकार करतो. वाचा कोणी तात्पर्य. आहे कोणी वाचते? हरे कृष्ण. हा, वाचा. अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एका स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांच्या आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमारी अवस्था आणि कौमारी अवस्थेतून तारुण्य अवस्था आणि पुन्हा तारुण्य अवस्थेतून वार्धक्य अवस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो. याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे, 2.13 मध्ये. एवढंच आपण अनुरूप बघूया. हे बघू. बर. हा, आत्मा काय आपल्याला कळालं की अनुरूप आत्म्याकडून आहे ना, तो लहान आहे हे कळालं. होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. तर कसं एवढ्या छोट्या आत्म्याकडून हे शरीराचं पूर्ण स्थानांतर आहे ना, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात तो जातो आत्मा. तर आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. तर हे जे शास्त्रज्ञ आहेत ते आत्म्याला पण स्वीकार करत नाहीत आणि त्यांना हे पण सांगता येत नाही. त्यांना जर विचारलं हे जे सगळ्या शक्ती आहेत हृदयातून कसं काय येत आहेत, त्याचं पण ते उत्तर देऊ शकत नाही. पण अशा वैज्ञानिकांद्वारे शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमारावस्था, कौमारावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्य अवस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्यच करावे लागतात. कारण ते काय सत्य आहे ते त्यांना मान्यच करावे लागतं, ते त्यांना नाकारता येत नाही. वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो है ना. जेव्हा शरीर सोडतो ते काय होतं, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात तो जातो. ह्याचं आपण मागच्या श्लोकामध्येच बघितलंय की कसं जीवात्मा जो आहे है ना, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. 13व्या श्लोकामध्ये आपण बघितलं. कोणता होता श्लोक? देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. तर अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. वाचा, हे राहिले वाटतं. हा, पुढचं वाच. हरे कृष्ण. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याचप्रमाणे परमात्मा ही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. मुंडकोपनिषद मध्ये तसेच श्वेताश्वेतर रोपनिषेधामध्ये यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर करण्यात आली आहे. त्यापैकी एक पक्षी म्हणजे जो अनुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी म्हणजे भगवान कृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहेत. गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे.
श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यामधील एक जण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याचे या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीर रूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुंडकोपनिषद 3.1.2 आणि श्वेतरोपनिषद 4.7 दोन्हीही या विधानाला पुष्टी देतात. वाचू पुढचं. हा तेच आहे हरे विषय. कृष्ण. वाचा वाचा तेच समाने विषय. हा समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमाम जुष्टम यदा पश्यन्तं मीषणमस्य महिमा माणमती वितशोक. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे तो ज्या क्षणी पाहतो आणि त्यांची महानता जाणतो, तत्क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतातून मुक्त होतो. अर्जुनाने आता त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे पाहिले आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंताची परम लीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठीक आहे. ठीक ठिकाणी भगवंत ठीक अर्जुनाला आहे. ठीक इथं थांबूया. तर आता इथं काय सांगितलंय, मागच्या पहिल्या परिच्छेदामध्ये सांगितलं होतं की कसं हा जो जीवात्मा आहे ना, तो काय करतोय, एका शरीरामधून हा अनुरूप जीवात्मा दुसऱ्या शरीरात जातोय. ते आपल्याला आश्चर्य वाटू शकतं, पण हे कसं होतंय तर परमात्म्याच्या कृपेमुळं तो जातोय एका शरीरातून दुसऱ्या शरीरात. तर काय करतो परमात्मा हा, तर एका मित्र जसं दुसऱ्या मित्राची इच्छा पूर्ण करतो, तसंच हे परमात्मा ह्या जीवात्म्याची अनुरूप जीवात्मा जो आहे त्याची मृत्यूच्या वेळेसची जी इच्छा आहे है ना, त्याच्यानुसार काय करतो, तो त्याला दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. है ना, त्याला ज्याप्रमाणे त्याची इच्छा आहे मृत्यूच्या समयी त्याच्यानुसार त्याची इच्छा पूर्ण करतो. तर त्याच्यासाठी मग हे उपनिषदांमध्ये उदाहरण दिले, कसं दोन पक्षी आहेत है ना, तर ते काय करतायत, झाडावर बसलेत, एक पक्षी फळ खातोय म्हणजे काय करतोय तर कार्य करतोय या भौतिक जगतामध्ये, आणि दुसरा पक्षी फक्त त्याच्याकडे बघतोय. तो कोण आहे, परमात्मा. तर गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षांच्या फळांनी मोहित झालाय, दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींना केवळ साक्षी आहे. तर परमात्मा काहीच करत नाही, तो केवळ साक्षी आहे. आणि दुसरा जो जीवात्मा आहे तो काय करतोय, भौतिक वृक्ष आहे ना, त्याची जी फळं आहेत त्याच्याने तो मोहित झाला. ते फळं खाण्यामध्ये तो व्यस्त आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे, ते सांगतात त्याच्यामध्ये. जरी ते मित्र असले तरी ते त्यांच्यामधील एक जण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. हे खरं त्यांच्यामधला संबंध आहे. जरी ते दोघही पक्षी दिसत असले तरी आत्म्याच्या या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. तर आत्म्याचं जे आहे हे जेव्हा तो विसरतो है ना, की तो काय सेवक आहे आणि भगवंत त्याचे स्वामी आहे, हे जेव्हा तो विसरतो तेव्हा काय होतं, त्याचं एका वृक्षावरून तो दुसऱ्या वृक्षावर जातो, एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जातो.
हे जर विसरला नसता तर तो काय गेला असता, भगवत धामामध्ये गेला असता. तर जीवात्मा भौतिक शरीर रूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. अर्जुनाने जसं पाहिलं होतं आपण की तो शोकमग्न झालेला आहे, त्याला समजत नाही काय करावं, आणि त्यांनी श्रीकृष्णांना गुरु म्हणून स्वीकार केलं. आणि गुरु म्हणून स्वीकार केल्यावर ते आपल्याला काय करतील, उपदेश करतील, आणि त्याच्यामुळे आपण शोकामधून मुक्त होऊ. तर असाच एक श्लोक आहे श्वेताश्वतर उपनिषदामध्ये. तिथं पण काय म्हणतायत की 2 पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रसलेला आहे, परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे तो ज्या क्षणी पाहतो, ज्या क्षणी भगवंतांना आपण स्वामी म्हणून स्वीकार करतो, पाहतो आणि त्यांची महानता जाणतो, त्यावेळेसच काय होतं, आपण दुःखातून मुक्त होतो. ही दुःखातून मुक्त होण्याची पद्धती इथं आपल्याला दिसून येते. त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. अर्जुन पण तसंच करत आहे, भगवंतांकडून गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंतांची परम लीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. एक पॅरेग्राफ राहिलाय तो वाचतो मी. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामुळे शोक करू नये. इथं भगवंतांना काय सांगायचं की जे तुझे गुरु आहे ना आणि पितामह आहे ना, आजोबा, ते जे देह बदलतायत त्याच्यामुळे तू शोक करू नकोस. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त कर. भगवान सांगतायत की शोक करायची काही आवश्यकता नाही. तू त्यांच्या शरीराला मारून त्यांचा वध करून त्यांना काय कर, कर्मामधून त्यांना मुक्त कर. त्याच्यामध्ये तू आनंदी हो. यज्ञवेदीवरील किंवा योग्य रणभूमीवरील जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगातून तत्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्च स्तरावर याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते. तर भगवंत काय म्हणतायत की यज्ञामध्ये पण बळी देतात है ना, यज्ञ बळी आपण त्याला म्हणतो. बळी म्हणजे काय, तर तिथं त्याला मारलं जातं यज्ञामध्ये है ना, तिथं पण त्याचा जीव जातो आणि युद्धभूमीवर रणभूमीवर पण जीव जातो. असं जे जीवन समर्पित करणारे जे लोक आहेत है ना, ते काय होतात, शारीरिक कर्मभोगातून तत्काळ ते मुक्त होतात है ना, त्यांचे जे कर्म आहेत त्याच्यामधून, आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते. त्याच्यामुळं अर्जुनानं दुःख करण्याचं है ना, युद्धासाठी काही नको म्हणून कारण देण्याचं तर प्रश्नच येत नव्हता. अर्जुन तर चांगलं कार्य करत होता. त्यांना त्यांच्या कर्मापासून मुक्त करत होता. त्याच्यामुळे भगवंत म्हणतायत की तू युद्ध कर. आणखीन आता आत्म्याचं शाश्वतता सांगण्यासाठी पुढच्या श्लोक भगवंत वापरतायत. तो काय आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तर ह्याचा अर्थ काय, तर आत्मा बदलतच नाही है ना, तो काय अस्थिर आहे, कुटस्थ आहे, असं आपण अगोदर ऐकलेलं आहे ना, तेच इथं पुन्हा सांगितलेलं. वाचा तात्पर्य कोणी. प्रभूजी मी वाचू. हा वाचा. तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या
शस्त्राशास्त्रांव्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादींपासून बनलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारी सुद्धा अग्निशस्त्रांमध्ये केली जाते. परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वांपासून बनवलेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशास्त्राचा प्रतिकार जलास्त्रांनी वरुणास्त्र केला जात असे, पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्रांचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावती देऊ शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणे शक्य नाही. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मक दृष्ट्या अग्निप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विसतात, त्याप्रमाणे जीवात्मेही भगवंताच्या सानिध्यात विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असे केलेले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवद्गीतातही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते. श्रीकृष्णांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णांशी कधीच एकरूप झाला नाही. धन्यवाद. धन्यवाद. तर आता इथं आपण काय बघतोय या श्लोकामध्ये? आत्म्याची लक्षणं बघतोय, है ना, की आत्माचे कसे तुकडे आपण नाही करू शकत, त्याला जाळू नाही शकत, है ना, त्याला भिजवू नाही शकत आणि त्याला सुकवूही नाही शकत. तर मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत हे लक्षणं बघत असताना, है ना. तर हे जे शस्त्रास्त्र असतात, कोणत्याही प्रकारचं जो शस्त्र असेल, है ना, जे की तलवारी, है ना, अग्निशास्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ, हे कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने कधीच आपण आत्म्याला मारू शकत नाही. भलेही ते शस्त्रास्त्र पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांनी जरी खूप अगोदरच्या ह्याच्यामध्ये शस्त्र असायची, जसं अर्जुना धनुर्विद्येमध्ये वगैरे ते उत्पन्न करायचे, अग्नी अस्त्र, वायू अस्त्र असं. तर ह्या शस्त्रास्त्राद्वारे पण ह्या आत्म्याला आपण मारू शकत नाही. जो अर्जुन तिथं वापरले असते, अर्जुनाने असे अस्त्र तिथं वापरले असते ना, वायू अस्त्र वगैरे, अग्नी अस्त्र, पाण्याचं अस्त्र असतं. तर ह्या अस्त्राद्वारे पण अर्जुन काय करू शकत नाही, हे आत्म्याला मारू शकत नाही, भीष्म आणि द्रोणाच्या. तर प्रभुपाद पुढे सांगतायत की कसं हे जे अग्नि अस्त्र असतं, है ना, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काय बनवलं पाहिजे? पाण्याचं जल अस्त्र, है ना. अग्नि शस्त्रांचा प्रतिकार करण्यासाठी जल अस्त्र, वरुण अस्त्र ह्याचा उपयोगाने त्या अग्नी जर अस्त्र कोणी वापरलं तर त्याला हरवता येतं. तर त्या पाण्यानं काय करायचं? त्या अग्नीला विझवायचं. तर हे आधुनिक आपल्याला शास्त्रज्ञांना माहित नाही की कसं हवेपासून पण एक शस्त्र बनवता येतं. तर मायावादी प्रभुपाद पुढे सांगतायत, मायावादी लोकांना हे स्पष्ट नाही करतायत, ते उत्तर नाही देऊ शकत. कशाचे? जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला. मायावादी लोक काय म्हणतात की जीवात्मा हा अज्ञानामुळे उत्पन्न झालाय आणि नंतर तो मायाशक्तीने प्रभावित झालाय या जगामध्ये, पण ते हे स्पष्ट नाही करू शकत, फक्त ते म्हणतात. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणे शक्य नाही. तर परमात्म्यापासून वेगळं तो राहू शकत नाही आत्मा. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. तर हे जे जीवात्मे आहेत ते काय आहेत? हे नित्य वेगळे आहेत. असं नाही की ते अगोदर होते
आणि मग त्यांचे तुकडे केले, असं नाही. तर ते अगोदरच सांगितलं कृष्णाने की तुम्ही अगोदर पण होतात, मी पण अगोदर होतो, आणि आपण पुन्हा पण आपण राहणार, आणि तुम्ही पण पुन्हा पण राहणार. त्याच्यावरून पण आपल्याला समजतं की हे जीवात्मा जे आहे असं काही भगवंतांपासून त्यांचे तुकडे करून बनवलंय असं नाही. आणि पण हे कसं आहे, आपण बघितलं की तो अनुरूपामध्ये आहे है ना, त्याच्यामुळे साहजिकच तो मायेद्वारे आच्छादित होऊ शकतो. ज्याप्रमाणे कसं आपण बघितलं की त्यांच्या मात्रेमध्ये अंतर आहे है ना. भगवंत परमात्मा कसे आहेत, अग्नीसारखे आहे, आणि जीवात्मा कसा आहे, ठिणगीसारखा. तर आता जेव्हा पाणी टाकतात है ना, तेव्हा अग्नीला विझवण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण ठिणगी काय लगेच विझवली जाऊ शकते है ना. तसंच जे जीवात्मा आहे ठिणगी रूपी, हा लगेच काय होतो, मायेद्वारे प्रभावित होऊ शकतो है ना. पण भगवंत काय मायेद्वारे बिलकुल प्रभावित नाही होत. त्याच्यामुळं आपण काय करतो, भगवंतांकडून शिकतो शास्त्र, नाहीतर मग भगवंत पण जर मायेद्वारे प्रभावित झाले असते तर भगवंतांकडून शास्त्र शिकण्यात आपल्याला काहीच तथ्य उरलं नसतं, कारण भगवंत वेगळे आहेत, ते मायेद्वारा प्रभावित नाही आहेत, म्हणून आपण भगवंतांकडून शिकतो. जसं की अर्जुन शिकतोय श्रीकृष्णांकडनं. तरी पण मग काय, पण अर्जुन कधीच श्रीकृष्णांशी एकरूप झाला नाही, हे खूप महत्वाचं वाक्य आहे. जरी तिथं काय झालं, अर्जुनाने श्रीकृष्णांकडून ज्ञान स्वीकार केलं आणि ते करून तो मुक्त झाला, पण त्यांच्यामध्ये कधीच विलीन झाला किंवा एकरूप झाला असं नाही अर्जुन. पुढच्या श्लोकामध्ये आणखीन आत्म्याची लक्षणं सांगतायत भगवंत. तो काय म्हणतायत, अच्छेद्येयम अक्लेदोयम, सॉरी, अच्छेद्यम अधाह्य, अच्छेद्य अयम अधाह्य अयम, अक्लेद्य अशोष्य एवच नित्यः सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातन है ना. तो आत्मा कसा आहे, अविद्राव्य है ना, न तुटणारा आहे, आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. तर आत्मा विद्राव्य म्हणजे काय, विरघळणारा नाहीये है ना, तुटणारा नाहीये, त्याला तोडू नाही शकत, मागच्या श्लोकात पण सांगितलं. त्याला सुकवू नाही शकत आपण, हे पण झालं. त्याला जाळू नाही शकत, हे पण पॉइंट झालेलं. तर हा नेहमी टिकणारा आहे है ना, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. तर या सगळ्या शब्दामधून काय कळून येतं आपल्याला, की आत्मा हा सारखाच त्याचं अस्तित्व असतं, नित्य अस्तित्व असतं. तर तात्पर्य वाच. अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या बाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणारे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एकजिन्सी होऊ शकत नाही. भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजोमय किरणांमध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून राहू शकतो, परंतु जे बुद्धिमान जीवात्मे असतात ते भगवंतांच्या सानिध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वगतः, सर्वव्यापी हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत. ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्मे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही
तेथे राहण्यास योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगतः हा शब्द अर्थहीन झाला असता. हरे ठीक आहे, कृष्ण गुरुजी. धन्यवाद. है ना. तर आता इथं काय म्हणतायत या तात्पर्यामध्ये प्रभुपाद, की इथं जे गुणधर्म निश्चितपणे सांगतात की जीवात्मा काय आहे, परमात्म्याचाच अंश आहे, है ना. कारण हे जे गुण परमात्म्यामध्ये आहेत तेच जीव इथं काय येते, जीवात्म्यामध्ये येत आहेत पुन्हा. आणि तो परमात्म्याचाच अंश असतो, त्यात काही बदल न होता तो नित्य अनुरूप अंशातच राहतो, है ना. तो परमात्मा हा विशाल असतो, है ना, आणि जीवात्मा हा त्याचा अंश अणुरूपामध्येच असतो. या बाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एक जिनसी होऊ शकत नाही, है ना. तर जे अद्वैत लोक म्हणतात की दोन गोष्टी नाही आहेत तिथं, है ना, की एकच आहेत, जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत, है ना. अद्वैत म्हणजे दोन नाही आहेत असं ते म्हणतात, है ना. पण आपल्याला इथं लक्षात येत आहे की कधीच ते एकत्र होऊ शकत नाहीत, विलीन होऊ शकत नाही, है ना. तर भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजमय किरणांमध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून राहू शकतो. तर जेव्हा तो या भौतिक जगातून मुक्त होईल, दोषापासून मुक्त होईल, है ना, तर तेव्हा तो काय ब्रह्मज्योतीमध्ये तो राहू शकतो. परंतु असं हे जे भौतिक हे जे ब्रह्मज्योती आहे, तर तिथं हे बुद्धिमान जीवात्मे ते जात नाही, ते कुठं भगवंतांच्या धामामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, है ना. जे कमी बुद्धीचे आहेत ते जातात, है ना. सर्वगत हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत, है ना. तर इथं आत्म्याचा आणखीन एक इथं गुणधर्म सांगितलाय की तो सर्वगत आहे असं त्याला म्हटलेलं आहे. तर आणखीन काय म्हणतायत की भगवंता सर्वगत म्हणजे काय हो? तर सर्वत्र आहे, है ना. अशी कोणती जागा नाहीये की जिथं आत्मा राहत नाही. जागा म्हणजे कोणती? जसं तो जमिनीवर पण राहतो, पाण्यामध्ये पण राहतो, हवेमध्ये पण राहतो, पृथ्वीच्या पोटामध्ये, है ना. आणखीन आपण जर खणलं तर तिथं पण आहे, अग्नीमध्येही राहतो, असं अं, हम्म, इथं भगवंत सांगतायत, है ना, की सर्वगत, है ना. हे गुणधर्म ते प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की कसं तो सगळ्या ठिकाणी आहे. अग्नीमध्ये जीवात्म्याचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही, है ना. तर जे शास्त्रज्ञ म्हणतात की अग्नीमध्ये सजीव राहू शकत नाही, है ना, जीवात्मा राहू शकत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही तिथे राहणाऱ्यास योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगत हा शब्द अर्थहीन झाला असता, है ना. ह्याच्यावरून आपण असं समजू शकतो की सूर्याच्या तिथं पण काय आहे, जीवात्मे आहेत, है ना. सगळीकडे पाण्यामध्ये सगळीकडच, तेव्हाच ते आत्मा या शब्दाचा अर्थ तिथं जो आहे सर्वगत हा तिथं लागेल, है ना. नाहीतर तो सर्वगत नाही होणार. तर पुढच्या श्लोकामध्ये पण ह्या आत्म्याची लक्षणं सांगितलीत. हे 3 श्लोक कंटिन्युअस आहेत बघा, 23, 24, 25 हे तिन्ही श्लोकामध्ये आत्म्याचेच गुणधर्म सांगितलेत, एकच विषय तिन्ही श्लोकामध्ये पूर्ण, है ना. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि परिवर्तनीय आहे असे म्हटले जाते, हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. तर इथं गुणधर्म कोणता सांगितलाय? आत्मा अदृश्य आहे, आपण त्याला बघू शकत नाही, है ना. कल्पनातीत आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे, अपरिवर्तनीय आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही, है ना. हे जाणून काय तू काही शोक करू नकोस असं भगवंत सांगतायत अर्जुनाला.
वाचा तात्पर्य. पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. या वास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपणाला या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण जीवात्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणाच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याप्रमाणे वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्य प्राय आहे. आत्मा म्हणजे चेतना आणि चेतन आहे व हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपातच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्म आहे. म्हणून हा अपरिवर्तनीयशील सूक्ष्म जीवात्मा परमात्म्यांशी किंवा पुरुषोत्तम भगवान यांच्याशी कधीही बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या कल्पनेचा वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चारण करण्यात आले आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. धन्यवाद. तर आता इथं काय विषय आहे, आत्म्याचे गुणधर्म आहेत है ना. तर काय आहेत हे आत्म्याचे गुणधर्म? तर विशेष करून अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय है ना, 3 गुणधर्म इथं सांगितले है ना. तर अदृश्य कशामुळे म्हटलंय आत्म्याला? कारण त्याचा आकार जो आहे तो कसा आहे, एकदम छोटासा आहे ना, दिसतच नाही. तर सूक्ष्मदर्शकामधून पण तो दिसणार नाही है ना, असा त्याचा आकार आहे. मग पुन्हा आणखीन पुढे सांगतायत की आत्म्यात काय आहे, कल्पनातीत आहे है ना. तर कल्पनातीत मध्ये काय की आपण हे जो आत्मा आहे तो काही प्रयोगाद्वारे आपण त्याचं अस्तित्व स्वीकारू शकत नाही है ना. तर त्याला सिद्ध जर करायचे आत्म्याला तर ते काय श्रुतीमधल्या उदाहरणांनीच करावं लागेल. आणखीन काय सांगतायत की श्रुतीमधूनच ते आपण समजू शकतो. आणि त्याचं उदाहरण देतात की आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपापल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. बऱ्याचशा गोष्टी हे आपण दुसऱ्याकडून शिकतोय किंवा मदत घेतोय म्हणून मान्य करावे लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. याचप्रमाणे वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्य प्राय आहे. आपण त्यांना प्रायोगिक ज्ञानाने आपण त्यांना जाणूच शकत नाही आत्म्याला है ना, कारण ते अकल्पनीय आहेत है ना, पण ते कल्पनेद्वारे नाही जाऊ शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगतायत की हा आत्मा कसा आहे, अकल्पनीय नंतर अपरिवर्तनीय आहे है ना. त्याच्या संदर्भात प्रभुपाद काय सांगतायत
की तर जो आत्मा आहे ना, तर तो आत्म्यामध्ये जर कुणी दृढ झाला है ना, आत्म्याला जर आपण स्टेबल असं म्हटलं है ना, तर ते ठीकच आहे. अगोदर पण आपण बघितलं होतं की त्याला आपण कुटस्थ म्हटलं होतं है ना. तर ते उदाहरणावरून सांगतायत की जसं आपले पदार्थ बदलतात तसं आत्मा बदलत नाही है ना. जसं शरीर आहे आपलं हे 6 प्रकारच्या बदलातून है ना हे जातं है ना, तसं आत्मा नाही जात है ना. तर आत्मा जो आहे शरीराप्रमाणे बदलत नाही आणि आत्मा कधीही भगवंत बनत नाही है ना. तर हे सगळं तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की पुन्हा पुन्हा ऐकल्यासारखं वाटतं ही आत्म्याची लक्षणे वगैरे. तर प्रभुपाद पण तेच सांगतायत की हे पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळं काय होतं, हे जे शास्त्र आहेत ते आपल्याला दृढ होतात है ना. तर प्रभुपादांनी इथं स्पष्ट सांगितलंय हे पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळं, पुन्हा पुन्हा ह्याचं उच्चारण केल्यामुळं काय होणार आहे, कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो है ना. कुठलंही कार्य पुन्हा पुन्हा जर केलं आपण, ते व्यवस्थितपणे आपण करू शकतो. जसं अभ्यासाचं तेच महत्व आहे है ना. आपला अभ्यास केल्यामुळं काय होतं, भगवंत सांगतात की ते पुन्हा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो.